आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आहे सोयाबीन अर्धा घंटा भिजू टाकली होती पाण्यामध्ये। त्यानंतर कांदे, टमाटर, तेजपत्ता, अद्रक लसणाची पेस्ट, जिरा, मीठ, तिखट, मोहरी, धने पावडर, हळद आणि सावजी मसाला। सर्वात आधी सोयाबीनला पाण्याच्या बाहेर काढून घेऊ गाळणीमध्ये। सर्वात आधी वाटा घेतल्या, याच्यावर गाळणी ठेव आणि सोयाबीन भिजवलेले इथं टाकू। पाणी निघतपर्यंत असंच 5 मिनिट ठेवू, नंतर भाजी बनवायला सुरुवात करू। सोयाबीन आपले छान मोकळे झाले आहे। आता तेल गरम केले आहे मी, तेलामध्ये तळून घेऊ सोयाबीन। कमी तेलामध्ये तळायचं। आपले सोयाबीन तळून झालेले आहे, आता काढून घेऊ। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। आपला तेल गरम झालेला आहे, यात आपण मोहरी घालू अर्ध्यातून अर्धा चम्मच। जिरा आहे अर्ध्यातून अर्धा चम्मच। तेजपत्ता आहे, कांदा एक चिरलेला, अद्रक लसणाची पेस्ट आहे। कमी गॅसवरच ठेवायचं। एक चम्मच आहे धने पावडर, एक चिरलेला टमाटर आहे, अर्ध्यातून अर्धा चम्मच हळद आहे, चांगल्याने फिरवून घेऊ। एक मिनिट झाकून ठेवू कमी गॅसवर। 1 मिनिट झालेले आहे, बघूया आपले टमाटर शिजले की नाही तर। अर्धा चम्मच सावजी मसाला आहे, तिखट आहे 1 चम्मच, मीठ आहे अर्धा चम्मच। चांगल्याने फिरवून घेऊ। आता आपण सोयाबीन टाकून घेऊ, तळलेले आहे। आणि असं छान फिरवून घेऊ। एक मिनिट झाकून ठेवू। 1 मिनिट झालेला आहे, आपले सोयाबीन बघूया आपण, तेलामध्ये शिजलेले आहे। थोडं पाणी घालू। एक मिनिट झाकून ठेवू कमी गॅसवर। आपली भाजी शिजलेली आहे, आता गॅस बंद करून घेऊ। तर अशी भाजी तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।